नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला खास गोष्ट सांगायला आलोय। गोष्ट जरा जुनीच आहे, पण तुमच्या जीवनात नव्याने बदल घडवण्याची ताकद मात्र या गोष्टीत नक्कीच आहे। विलासपूर नावाच्या राज्यात राजा रमण सिंगाच्या दरबारात विद्याभूषण नावाचा महामंत्री होता। कोणतीही समस्या असो, त्याच्याजवळ त्या समस्येवर उपाय हमखास मिळायचा। राज्यात नवीन कोणतेही धोरण राबवायचे असेल किंवा आर्थिक वा विदेश नीती असो किंवा सामान्य प्रश्न, राजा नेहमीच विद्याभूषणचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यायचा। हळूहळू इतर दरबारी मंडळी, मंत्रीगण विद्याभूषणचा हेवा करू लागले। दिवसामागे दिवस जात होते। राजाच्या मनात जेवढा विद्याभूषणचा आदर वाढत होता, तेवढाच इतर दरबारी मंडळींच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार। एक दिवस राजा रमण सिंग विद्याभूषणला म्हणाला, महामंत्रीजी, तुम्ही जेवढे विद्वान आहात तेवढाच तुमचा मुलगा मात्र मूर्ख आहे। महामंत्र्याला राजाचे हे म्हणणे खटकले। कोणत्याही पित्याला आपला मुलगा मूर्ख आहे असे म्हटल्यावर आवडणार नाहीच। विद्याभूषणने संयम राखीत महाराजांना विचारले, महाराज, आपल्या विधानामागे कारण समजू शकलं असतं तर मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकेन। यावर राजा म्हणाला, मला राज्यातील काही जाणकारांनी सांगितले होते की तुमचा मुलगा मूर्ख आहे। त्याला सोने आणि चांदी यापैकी कोणता धातू अधिक मौल्यवान आहे हे देखील माहीत नाही, म्हणून मी अनेक दिवस त्याला हाच प्रश्न विचारत आहे, मात्र त्याचं उत्तर चांदीच असतं। राजाचं वाक्य संपताच सर्व दरबारी मंडळी मोठमोठ्याने हसू लागले। महामंत्री थोडासा खजील झाला। घरी आल्यावर त्याने मुलाला विचारलं, बाळा, सोनं आणि चांदी यापैकी अधिक मौल्यवान काय? त्यावर मुलगा उत्तरला, सोनं। मुलाचं उत्तर ऐकून विद्याभूषण म्हणाला, मग तू राजाला चांदी म्हणून का सांगितलंस? मुलगा उत्तरला, राजा रोज सर्व मंडळीसमोर मला एक सोन्याचं व एक चांदीचं नाणं दाखवून म्हणतात, यापैकी मौल्यवान नाणं कोणतं ते घे। मी रोज एक चांदीचं नाणं घेतो। मग तिथे असलेले मंत्री आणि इतर दरबारी हसतात, खुश होतात आणि मी ते नाणं घेऊन येतो। महामंत्री म्हणाला, तू असं का करतोस? मुलगा म्हणाला, सांगतो, या। असं म्हणून त्याने वडिलांना आपल्या खोलीत नेलं आणि एक मोठा पेटारा उघडून दाखवला। त्यात अनेक चांदीची नाणी होती। चांदीच्या नाण्यांनी जवळजवळ भरलेला तो पेटारा पाहून महामंत्री मुलाला म्हणाला, एवढी नाणी कुठून आली? तर मुलगा म्हणाला, राजाकडून। राजा आणि दरबारी माणसं एवढे दिवस मला बोलावून रोज तोच प्रश्न विचारतात आणि मी तेच उत्तर देतो। ते खुश होतात, हसतात आणि मला नाणं मिळतं। ज्या दिवशी मी चांदीच्या ऐवजी सोन्याचं नाणं उचलीन त्या दिवशी हा खेळ बंद। त्यांनी मला वेडं समजण्यात त्यांना आनंद मिळत असला तरी मला मात्र यातून अर्थप्राप्ती होत आली आहे। महामंत्री विद्याभूषण भलताच आनंदी झाला। आपल्या मुलाला मूर्ख समजून धन्यता मानणारी दरबारी मंडळी त्याला आठवली। आपला मुलगा व्यावहारिकदृष्ट्या चतुर आहे। आपल्या बुद्धीचं प्रदर्शन मांडण्यापेक्षा डोकं चालवून सातत्याने कमाई करण्यात खरी हुशारी आहे हे मुलाला माहीत आहे। हे कळताच महामंत्री विद्याभूषण खूपच आनंदी झाला। आपल्या अवतीभोवती असणारे अनेक जण आपल्याला पाण्यात पाहतात, आपली टिंगलटवाळी करण्यासाठी शक्कल लढवतात। तेव्हा प्रत्येक वेळी आपण किती हुशार आहोत हे सिद्ध करणं गरजेचं नसतं। आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेजमध्ये काही लोक असतात, ते थोडं काम करून मोठं प्रदर्शन मांडतात। या उलट काही लोक टीकाटिंगलींना भीक न घालता आपलं काम करत राहतात। तुम्हाला माहीत असेल तुम्ही नेमकं काय करतात, तर इतरांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही। गोष्ट आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून प्रतिसाद नक्की द्या। धन्यवाद।